बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये भाजपाच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी झालेली आहे। स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय। अब की बार 70 पार असा नारा दिलाय। महापौर भाजपाचा होणार असल्याचा सुद्धा नारा या बैठकीत दिला गेलाय। सर्व प्रभागातील इच्छुकांचे फॉर्म भरून सुद्धा घेतलेले आहेत अशी ही माहिती समोर येते आहे। चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही? प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीत असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या वेळेला अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतात। आता आज जवळजवळ 500 कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडनं परिचय पत्रकं, कारण की अनेक नवीन कार्यकर्ते आहेत, काही दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याची पक्षाला माहिती होण्याकरता परिचय पत्र पण दिलं जातं आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलं। समजा आमदारांनी असा शब्द वापरला की भाजपचा महापौर व्हावा, याचा अर्थ युती जोडून व्हावाच थोडीच आहे। असं मी काय म्हटलं, पॉवर मॉंगर, आपलं पॉवर हंगरी आणि वॉर मॉंगर हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे आहेत। तसं आम्ही पॉवर हंगरी नाही आणि वॉर मॉंगर म्हणजे युती तोडण्याचे मॉंगर पण नाही, परंतु भाजपची केंद्रात राज्यात सत्ता आहे, त्याच्या अनुषंगाने वाढलेले कार्यकर्ते, आता लोकसभेच्या सीट निवडून आल्या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। शिवसेनेचा उमेदवार होता, युती होती, त्यात काय म्हणजे मेहरबानी नाही केली, युतीत दोन्ही एकमेकाचं काम करायचं असतं। तसं आता त्या कार्यकर्त्यांना पण संधी मिळावी अशी त्यांची इच्छा असते।